हा बघा, लक्ष द्या. शेवटचे आपले 2 श्लोक बाकी आहेत. त्याच्यामध्ये सुक्ती सुद्धा अर्थात सुवचन रूपी अमृत. बघा, याच्यामध्ये आपण पहिला श्लोक बघितला, त्याच्यामध्ये वर्णन काय आलंय, सारांश एकदा पहिल्या श्लोकाचं, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, 6व्या आणि 7व्या आणि 8व्या, 7वा आणि 8वा आपला श्लोक बाकी आहे. त्याच्या अगोदर आपण 1 ते 6 पर्यंत काय सांगितले या श्लोकामध्ये त्याचं वर्णन बघूया. बघा, न चोरहार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी वे कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. बघा, याच्यामध्ये काय सांगितलं की सुक्ती सुद्धा या शब्दाचा अर्थ होतो की सुवचन रूपी अमृत. म्हणजे याच्यामध्ये काय केलं की आपल्यामध्ये जे काही सुवचन आहेत तर त्याचं वचन कसं असते आणि त्याच्यामध्ये काय अर्थ दडलेला असतो, तर हे या श्लोकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिल्या श्लोकामध्ये वर्णन आले की विद्यारूपी धन याला चोर सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही, राजा सुद्धा हरण करून घेऊन जाऊ शकत नाही, भावामध्ये विभागणी केल्या जाऊ शकत नाही. या विद्येचं अर्थात या विद्यारूपी गोष्टीचं ओझं सुद्धा राहत नाही आणि उलट हे खर्च केलं असता ते काय होतं, वाढतच जाते. म्हणून खरोखर असं म्हटलेलं आहे की सर्व धनामध्ये विद्याधन हेच सर्वात श्रेष्ठ धन मानल्या गेलेलं आहे. चला, दुसऱ्या श्लोकामध्ये वर्णन आलंय काय बघा, श्लोक म्हणून घेऊया. अयम निज परो वेती गणना लघुचेतसाम उदारचरिता नाम तू वसुदेव कुटुंबकम. बघा, अन्वयामध्ये काय दिला अर्थ की लघुचेतसाम कृते, लहान मन असलेल्यांच्यासाठी हे काय आहे, माझं आहे किंवा हे इतरांचं आहे, अशी काय करतो आपण, गणना करतो. म्हणजे अशा प्रकारचं आपण तिथं तुलना करतो. आणि याच्या उलट काय सांगितलं, उदार चरिता नाम तू, उदार मन असलेल्यांच्यासाठी तर खरोखर काय आहे, वसुधा एव कुटुंबकम. वसुधा या शब्दाचा अर्थ काय घेतला की संपूर्ण जग हेच माझं काय आहे, कुटुंब आहे. आलं का लक्षात. चला, तिसऱ्या श्लोकामध्ये काय वर्णन आलंय बघा. परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्य परोपकाराय दुहंती गाव परोपकारार्थमिदं शरीरम. बघा, परोपकारार्थम इदं शरीरम, याच्यामध्ये काय घेतलंय बघा, परोपकारार्थम. याच्यामध्ये आपण जर याचा संधी विग्रह केला, परोपकारार्थम आणि प्लस इदम. आता याच्यामध्ये संधी विग्रह जर केला, परोपकारार्थम, परोपकाराय, परोपकाराय अर्थम परत आणि इदम, इदम या शब्दाचा अर्थ होतो हे, अर्थम म्हणजे साठी आणि परोपकाराय म्हणजे परोपकारासाठी असा याचा अर्थ होतो. म्हणजे अर्थम या शब्दाचा अर्थ होतो साठी आणि परोपकाराय या शब्दाचा अर्थ होतो परोपकारासाठी, असा एकत्रित त्याचा अर्थ निघतो. आणि इदम म्हणजे काय, तर हे. मग हे शरीर सुद्धा कशासाठी सांगितलं की परोपकारासाठी आहे. म्हणजे आपलं शरीर सुद्धा परोपकारासाठी आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण एखादी गोष्ट काय करतो, कार्य करतो, तर त्यावेळेस आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की आपलं शरीर सुद्धा हे आपलं नाहीये. तर हे शरीर आपलं नाहीये म्हणजे आपल्या अधीन नाहीये. कसं आहे की जेव्हा याला काहीतरी रोगाने ग्रासल्या जाईल, याच्यामध्ये रोग कोणते तरी होतील, तर हे शरीर सुद्धा आपलं राहत नाही. तर म्हणून इथं कवीने सांगितलं की हे परोपकारासाठीच काय आहे, शरीर आहे. तर मग परोपकार करण्यासाठी कोण कोण तत्पर आहेत, तर बघा त्याच्यामध्ये सांगितले की वृक्षा परोपकाराय फलंती. तर झाडं
परोपकारासाठी काय करतात, फळं देतात. फलंती म्हणजे फळं देतात. नद्यः म्हणजे नद्या परोपकारासाठीच वाहतात. वहंती म्हणजे वाहतात. वहंती याच्यामध्ये सुद्धा काय घेतलेलं आहे, क्रियापद वह आहे आणि याला काय लागलं, प्रत्यय अंती. याला जर आपण जोडलं तर काय होणार, वहंती अशा पद्धतीचं क्रियापद होते. तर वहंती म्हणजे वाहतात. ती तह अंती याच्यामध्ये प्रत्यय कोणता घेतलाय लक्ष द्या, ती तह अंती. तर इथं काय घेतलं आपण, एक वचन आहे इथं प्रत्ययाचं, इथं द्विवचन आहे आणि इथं बहुवचन. मग वहंती म्हणजे काय, वाहतात. तर काय वाहतात, तर नद्या. कशासाठी वाहतात, तर परोपकारासाठी त्या नद्या वाहतात. पुढं काय सांगितलं, गावह. गाव या शब्दाचा अर्थ घेतला गाई. गावह या शब्दाचा अर्थ घेतला गाई. म्हणजे गाई कशासाठी दूध देतात, तर परोपकाराय. म्हणजे गाई ह्या परोपकारासाठीच दूध देतात. आणि पुढं सांगितलं, एक शेवटचं वाक्य सांगितलं त्यांनी, इदम शरीरम परोपकारार्थम. तर इदम म्हणजे हे शरीर सुद्धा कशासाठी आहे, तर परोपकारासाठीच आहे. अशा पद्धतीचं वर्णन या तिसऱ्यामध्ये आलंय. चला चौथ्या श्लोकामध्ये काय वर्णन आलंय, श्लोक म्हणून घेऊया एकदा. जाड्यम धियो हरति सिंचति वाचि सत्यम मानोन्नतिं दिशति पापमपा करोति चित्तं प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं सत्संगति कथय किं न करोति पुंसाम. बघा, सत्संगती कथय किं न करोति पुंसाम. तर याच्यामध्ये काय वर्णन आलंय बघा, की सत्संगती ही सज्जनांचं काय हित करत नाही. तर सत्संगती ही सज्जनांचं सर्वच काही हित करत असते. तर संगती ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपलं जीवन सुद्धा बदलू शकते. मग काय काय त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे सत्संगतीमध्ये, तर बघा आपण अन्वयामध्ये त्याला बघूया. बघा खाली श्लोकामध्ये खाली अन्वय, सत्संगती धिय जाड्यम हरती. जाड्यम म्हणजे काय, तर मंदपणा. जाड्यम या शब्दाचा अर्थ होतो मंदपणा. जाड्यम म्हणजे काय, मंदपणा. म्हणजे काय, की आपल्यामध्ये जो काही बुद्धींचा कमीपणा आहे तर त्याला काय म्हटलं, जाड्यम. आणि कशाचा, तर धिय म्हणजे बुद्धींचा मंदपणा काय करते, सत्संगती हरती म्हणजे दूर करते. म्हणजे सत्संगती ही बुद्धींचा मंदपणा दूर करते. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं, वाची सत्यम सिंचती. वाणीमध्ये सत्यता आणते. वाणीमध्ये कुठं आणते, तर वाणीमध्ये म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये सत्यता आणते. आणि पुढं काय सांगितलं, मान उन्नती दिशती. आणि मान आणि उन्नती काय करते, दिशती म्हणजे पसरवते. आणि पुढं सांगितलं, पापम अपाकरोती. पापाला म्हणजे दुष्कृत्याला सुद्धा काय करते, दूर करते. अपाकरोती. अपाकरोतीचा या शब्दाचा अर्थ काय घेतला, दूर करते. अपाकरोती हे काय क्रियापद आहे की नाम आहे का सर्वनाम आहे, तर हे क्रियापद आहे. कशामुळं क्रियापद आहे, कारण याच्यामध्ये काय लागलं, प्रत्यय लागलेलं आहे. ज्या ज्या धातूच्या नंतर जिथं आपल्याला प्रत्यय दिसतं त्याला आपण काय म्हणायचं, क्रियापद म्हणायचं. बघा पुढं काय सांगितलं, तर चित्तम प्रसादयती. चित्तम या शब्दाचा अर्थ घेतलाय मनाला प्रसन्न ठेवते. तर सत्संगती हे काय करते, मनाला प्रसन्न ठेवते. दिक्षु कीर्तिम तनोती. आणि चारही दिशेमध्ये काय करते, कीर्तीला पसरवते. तनोती म्हणजे पसरवणे आणि कीर्ती म्हणजे कीर्तीला. तर कथय म्हणजे सांगा, सा सत्संगती म्हणजे ती सत्संगती पुंसाम किम हितम न करोती. पुंसाम म्हणजे मनुष्याचं, किम म्हणजे काय, हितम म्हणजे हित, न करोती म्हणजे करीत नाही का, असा त्याचा अर्थ होतो. चला पुढं
पाचवा श्लोक काय सांगितला? यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता यत्रेस्तास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र फला क्रिया. बघा याच्यामध्ये सुक्ती काय आहे? तर त्याच्यामध्ये सुक्ती आहे यत्र नार्यस्तु. यत्र म्हणजे जिथे, नार्यस्तु म्हणजे स्त्रियांची, पूज्यन्ते म्हणजे पूजा केली जाते, तत्र देवता रमन्ते म्हणजे तिथे देवता निवास करतात. बघा अन्वयामध्ये काय सांगितलं? यत्र म्हणजे जिथे, नार्य म्हणजे स्त्रियांची आणि पूज्यन्ते म्हणजे पूजा केली जाते, तत्र म्हणजे तिथे, देवता रमन्ते म्हणजे तेथे देवता निवास करतात. यत्र आणि जिथे, तू म्हणजे खरोखर, एता म्हणजे यांची, न पूज्यन्ते म्हणजे पूजा केली जात नाही. तर तिथं काय होते? सर्व तत्रा क्रिया अफला. तिथे सर्व क्रिया ह्या काय होतात? निष्फळ ठरतात म्हणजेच निरर्थक ठरतात. म्हणजे अशा पद्धतीनं महिलेला अर्थात स्त्रीला या ठिकाणी फार महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे जिथे जिथे स्त्रियांचा आदर केला जातो तिथेच देवता राहतात आणि जिथे जिथे स्त्रियांचा आदर केला जात नाही तिथे तिथं सर्व कार्य आपलं जे आहे तर ते निरर्थक ठरते, असं या श्लोकामधून आपल्याला शिकायला भेटतं. चला पुढचा 6वा श्लोक काय सांगितला बघा. चातक स्त्री चतुरान पयकनान याचते जलधरम पिपासया सोपी पूरयति विश्वमंबसा हंत हंत महता मुदारता. हंत हंत महताम उदारता. बघा याच्यामध्ये सुद्धा जर आपण संधी विग्रह केला तर महताम प्लस उदारता, महताम आणि उदारता. उदारता या शब्दाचा अर्थ होतो की उदारता आहे म्हणजे त्यांच्यामध्ये किती मोठेपणा आहे. उदारता या शब्दाचा अर्थ घेतला मोठेपणा, म्हणजे कोणामध्ये मोठेपणा आहे? तर महता म्हणजे मोठ्या व्यक्तींमध्ये. मोठे व्यक्ती म्हणजे कोणते? पैशाने नाही. पैशाने या शब्दाचा अर्थ तिथं घेतलेला नाहीये. मोठे व्यक्ती म्हणजे जे काही ज्ञानानं संपन्न आहेत, म्हणजे ज्यांच्यामध्ये काय आहे की ज्ञान आहे आणि ज्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारची समज आहे, असे व्यक्ती म्हणजे कोण आहे? तर मोठे व्यक्ती आहेत. बरोबर. तर म्हणजे त्यांच्यामध्ये महता म्हणजे मोठ्या व्यक्तींच्या मध्ये किती उदारता आहे. म्हणजे या ठिकाणी सांगितलं की मोठ्या व्यक्तींमध्ये म्हणजे चांगल्या व्यक्तींमध्येच किती मोठेपणा आहे असं या ठिकाणी सांगितलं. मग कोण आहे तो मोठा व्यक्ती? तर तो कोणता व्यक्ती म्हणजे कोण आहे जगामधला मोठा? तर सांगितलं की तो ढग आहे. तो ढग आहे. त्या ढगाने काय केलं की एवढं मोठं औदार्य, एवढं मोठी उदारता, मोठेपणा काय केलेली आहे? दाखवलेली आहे. कोणाच्या बाबतीत दाखवली? तर सांगितलंय की जो चातक पक्षी आहे तर तो चातक पक्षी जेव्हा तहानेनं व्याकुळ होतो तर तेव्हा तो काय करतो की त्या ढगाला म्हणतो की मला 3-4 थेंब पाण्याचे द्या. परंतु त्यावर काय करतो ढग मात्र 3-4 थेंब न देता तर तो त्या ठिकाणी काय करतो संपूर्ण जगाला पुरेल एवढं मोठं पाणी काय करतो तो देऊन देतो. आणि म्हणून मग या ठिकाणी कवीनं म्हटलेलं आहे हंत हंत महताम उदारता. अरे अरे केवढी मोठी सज्जनांची किंवा मोठ्या व्यक्तींची काय आहे? उदारता आहे. म्हणजे किती मोठेपण आहे, किती मोठं परोपकाराची वृत्ती त्या कशामध्ये आहे? ढगामध्ये आहे. बघा अन्वयानुसार अर्थ बघूया. यदा म्हणजे जेव्हा चातक पक्षी पिपासया म्हणजे तहानेनं व्याकुळ होतो तेव्हा काय करतो तो? जलधरम म्हणजे ढगाला काय करतो की त्री म्हणजे 3, चतुरान म्हणजे 4, पय म्हणजे पाण्याचे, कणान म्हणजे थेंबाला, याचते म्हणजे मागतो, तदा म्हणजे तेव्हा, सह मेघ
तो मेघ म्हणजेच तो ढग काय करतो, अपि म्हणजे सुद्धा, विश्वम म्हणजे विश्वाला, अंबसा म्हणजे पाण्याने, पूरयती म्हणजे पूर्ण करतो. बघा अंबस शब्द याच्यामध्ये या ठिकाणी लक्ष द्या, तुम्हाला पुढे येणार आहे. अंबस शब्द आहे आणि अंबस हा शब्द कसा आहे तर सकारांत आहे. लक्ष द्या, सकारांत आहे. कशामुळे सकारांत आहे, कारण या शब्दाच्या शेवटी काय येतं की स येतं, म्हणजे स आल्या कारणानं याला काय म्हटलं, सकारांत म्हटलेलं आहे. जसं मरुत शब्दामध्ये आपण शिकलो तर त्याच्यामध्ये काय येतं, त शेवटी येतं म्हणून त्याला तकारांत म्हणतात. भानू शब्दामध्ये शेवटी उ येतं म्हणून त्याला काय म्हणतात, उकारांत म्हणतात. देव शब्द कसा आहे, अ शेवटी त्याच्या येतो म्हणून त्याला काय म्हणतात, अकारांत शब्द म्हणतात. बरोबर. तर अशा पद्धतीनं या श्लोकामध्ये काय झालं सांगितलेलं आहे की हा शब्द अंबस सकारांत आहे. बरोबर. बघा तर म्हणून या ठिकाणी सांगितलं की या विश्वाला पुरेल एवढं मोठं पाणी त्यानं दिलं म्हणून म्हटलंय हंत हंत, अरे अरे केवढी मोठी, कियता कियती म्हणजे केवढी मोठी, येशा म्हणजे ही, कोणाची तर महताम उदारता, मोठ्या माणसांची उदारता आहे. बघा 7वा श्लोक काय सांगतो, ते शतम ही वयम पंच स्वकीये विग्रहे सती परेस्तु विग्रहे प्राप्ते वयम पंचाधिकम शतम. युधिष्ठिर वदती म्हणजे युधिष्ठिर म्हणतो जेव्हा आमच्यामध्ये तुलना केली जातं तर तेव्हा मात्र आम्ही काय आहोत की 5च आहोत, परंतु जेव्हा मात्र आमची तुलना इतरांशी केल्या जातं तर तेव्हा मात्र आम्ही किती आहोत, 105 आहोत. म्हणजे 100 आणि 5 म्हणजे 105 आहोत. म्हणजे अशा पद्धतीचं एकतेमध्ये किती शक्ती आहे असं या ठिकाणी 5 पांडव दाखवून देतात. बघा काय वर्णन आलंय अन्वयामध्ये बघूया. युधिष्ठिर वदती, युधिष्ठिर म्हणतो स्वकीय म्हणजे स्वतःमध्ये, विग्रह म्हणजे फरक केला असता, सती म्हणजे असता. तर ते शतम म्हणजे कोण, ते म्हणजे कौरव. तर कौरव किती आहेत तर शतम म्हणजे 100 आहेत आणि वयम आणि आम्ही किती आहोत तर पंच म्हणजे 5 आहोत. परे आणि परंतु, परे म्हणजे इतरांशी जेव्हा विग्रह म्हणजे भेद केला असता, तू म्हणजे खरोखर, वयम म्हणजे आम्ही किती आहोत तर पंचाधिकम शतम, शतम म्हणजे 100, पंच अधिक म्हणजे 5 अधिक म्हणजे 105 आहोत. म्हणजे शतम म्हणजे 100, अधिकम म्हणजे जास्तीचे आणि पंचम म्हणजे 5 म्हणजे आम्ही 105 आहोत असं वर्णन याच्यामध्ये येतं. बघा संपूर्ण याचा अर्थ काय होईल. युधिष्ठिर म्हणतो स्वतःमध्ये भेद केला असता ते 100 आहेत तर आम्ही 5 आहोत, परंतु जेव्हा इतरांशी आमचा भेद केला असता तेव्हा मात्र आम्ही 105 आहोत असं यामध्ये सांगितलेलं आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं एकतेमध्ये किती शक्ती आहे. संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे संघे शक्ती भेदे नाशः, म्हणजे संघामध्ये एकतामध्ये काय आहे शक्ती आहे आणि जिथं भेद केला, जिथं फरक केला, जिथं अंतर केलं तर तिथं काय होणार आहे, त्या ठिकाणी नाशच होणार आहे. मग तो नाश समाजामधला सुद्धा असू शकतं किंवा परिवारामधला सुद्धा असू शकतं. जोपर्यंत आपल्या घरामध्ये समाजामध्ये एकता आहे आणि ही एकता जर ठेवायची असेल तर आपण सगळ्यांनी समान राहायला पाहिजे, त्याच्याशिवाय ही आपली एकता टिकून राहू शकत नाही. चला शेवटचा श्लोक सांगितला बघा. पटक पाठकश्चैव ये चान्ये शास्त्रवाचका सर्वे व्यसनिनो ज्ञेया यह क्रियावान सह पंडित. बघा कोणाला पंडित म्हटलंय, कोणाला विद्वान म्हटलंय की जो क्रियाशील आहे, जो ऍक्टिव्ह आहे, जो सतत काहीतरी धडपडत राहतो, जो सतत काहीतरी कार्य करत असतो. लहान मुलं सुद्धा बघा तुम्ही, याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल, ते मुलं काहीतरी करत असतात, ती मुलं काहीतरी करत असतात
म्हणजे धडपडत राहतात, कुठेतरी चालतात, कुठेतरी हात मारतात, कुठेतरी काहीतरी बोलतात शब्द, तर यांच्याकडून सुद्धा आपल्याला काय शिकायला भरपूर आहे, बरोबर. तर संस्कृतमध्ये सुद्धा त्याबद्दल सांगितलेलं आहे की लहान मुलांकडून सुद्धा आपण काय करायला पाहिजे, शिकायला पाहिजे. तर इथं तर सरळ सरळ श्लोकामध्ये आले, यह क्रियावानस पंडित, जो क्रियाशील आहे त्याला काय म्हटलं तर विद्वान म्हटलेलं आहे. बघा अन्वयामध्ये काय दिलं, पठक म्हणजे शिकणारा, पाठक म्हणजे शिकवणारा. जसं अध्ययन आणि अध्यापन, अध्ययन म्हणजे शिकणारा आणि अध्यापन म्हणजे शिकवणारा, बरोबर. तर इथं पठक म्हणजे शिकणारा आणि पाठक म्हणजे शिकवणारा. तथा म्हणजे तसेच, ये म्हणजे दुसरे, अन्य म्हणजे दुसरे, जे ये म्हणजे जे, शास्त्र वाचका शास्त्रांचं वाचन करतात. शास्त्र या शब्दाचा अर्थ काय घेतला, पुस्तक. वाचका म्हणजे वाचन करतात, म्हणजे पुस्तकांचं बुकांचं जे वाचन करतात ते सर्वे व्यसनीन ज्ञेया. ज्ञेया या शब्दाचा अर्थ काय घेतलेला आहे, जाणकार. ज्ञेया या शब्दाचा अर्थ काय घेतलेला आहे, जाणकार म्हणजे जाणणारे, त्या ठिकाणी अर्थ घेतलेला आहे. आणि व्यसनीन, व्यसनीन या शब्दाचा अर्थ लक्ष द्या, व्यसनीन या शब्दाचा अर्थ घेतलाय म्हणजे नादिष्ट, म्हणजे ज्यांना काय आहे, नाद आहे. आपण म्हणतो ना मराठीमध्ये, याला नाद खूप आहे, म्हणजे नाद खुळा आहे, बरोबर. म्हणजे त्याचा नादच करायचा नाही, माझा कोणी नाद करायचा नाही, म्हणजे मी सगळ्यापेक्षा वेगळा आहे. म्हणजे ज्याला एखाद्या गोष्टीची आवड आहे तर त्याला तिथं कोणीच रोखू शकत नाही. मग अशा सर्व व्यक्तींना, अशा सर्व जणांना आपण काय समजायला पाहिजे, नादिष्ट समजायला पाहिजे. कारण की यत या शब्दाचा अर्थ होतो कारण की, यह म्हणजे जो, क्रियावान म्हणजे क्रियाशील आहे, सह म्हणजे तोच, पंडित अस्ति म्हणजे तोच कोण आहे, विद्वान आहे, तोच खरा जाणकार आहे किंवा तोच शास्त्रज्ञ आहे. म्हणजे त्या सर्व गोष्टीचा ज्ञाता आहे, तो जाणकार आहे, सर्व त्याला माहिती आहे, असं वर्णन याच्यामध्ये येतंय. बघा संपूर्ण याचा अर्थ काय होईल एकदा, शिकणारा आणि शिकवणारा, तसेच जे दुसरे पुस्तकांचं वाचन करणारे असतात त्या सर्वांना नादिष्ट जाणावे किंवा जाणकार जाणावे किंवा समजणारे जाणावे. कारण जो क्रियाशील आहे तोच विद्वान आहे, तोच खरोखर सर्व गोष्टीला समजणारा आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीनं आपलं ही सुक्ती सुद्धा संपलेली आहे. बाकी पुढच्या पाठामध्ये आपण भेटूया. तोपर्यंत नमो नमः.